नमस्कार. श्री स्वामी समर्थ. 25 जुलै 2026 वार शनिवारी आहे आषाढी एकादशी. आणि आषाढी एकादशी ही वर्षातील 24 एकादशींपैकी सर्वात महत्त्वाची आणि मोठी एकादशी मानली जाते. आता आषाढी एकादशीला सर्वांनाच पंढरपूरला जाऊन पांडुरंगाचं दर्शन घेता येईल असं नाही, आणि म्हणून आजच्या या व्हिडिओमध्ये आपण घरच्या घरी पांडुरंगाची किंवा भगवान श्री विष्णूंच्या आवडीची तुलसी अर्चनची सेवा कशा प्रकारे करायची आहे याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. म्हणून माहिती कुठेही स्किप करू नका, शेवटपर्यंत ऐका. तर बघा, 25 जुलैला म्हणजे आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्याला घरामध्येच पांडुरंगाची पूजा करायची असते. पण आता सर्वांकडेच विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती असेलच असं नाही, आणि म्हणून जर तुमच्याकडे विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती नसेल तर मग पूजा कशा प्रकारे करायची. तर बघा, आपल्या सर्वांकडे भगवान श्री विष्णूंचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल, किंवा आपल्या देवघरामध्ये बाळकृष्णांची मूर्ती असते ज्याला आपण रंगनाथ म्हणतो, त्यांचीच पूजा आपल्याला आषाढी एकादशीच्या दिवशी करायची आहे. कारण पांडुरंग, भगवान श्री विष्णू आणि भगवान श्रीकृष्ण हे एकच रूप मानले जातात, आणि म्हणून आपल्याकडे जर विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती नसेल तर आपल्या देवघरातील बालकृष्णाच्या मूर्तीलाच आपल्याला अभिषेक करून पूजा करायची आहे आषाढी एकादशीच्या दिवशी. तर आता बघा, आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठून आंघोळ करून आपली जी दररोजची देवपूजा आहे ती करून घ्यायची आहे, आणि आपल्या देवघरासमोर एका पाटावर किंवा चौरंगावर स्वच्छ पांढरं वस्त्र अंथरून आपल्याला जी बाळकृष्णांची मूर्ती आहे किंवा तुमच्याकडे विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती असेल तर ती त्या पाटावर ठेवायची आहे. शुद्ध गायच्या तुपाचा दिवा लावा, तेलाचा दिवा लावा, धूप अगरबत्ती लावा, पांढऱ्या रंगाची किंवा पिवळ्या रंगाची फुलं अर्पण करा. त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे. आता नैवेद्यामध्ये तुम्ही उपवासाचे पदार्थ दाखवू शकतात. मग तुम्ही केळी, सफरचंद किंवा इतर वस्तू ज्या उपवासामध्ये खाल्ल्या जातात, म्हणजेच तुम्ही गुळ शेंगदाणे, साखर शेंगदाणे, खडी साखर यांचा सुद्धा नैवेद्य दाखवू शकतात. त्यानंतर आपल्याला आता जी पांडुरंगांची तुमच्याकडे मूर्ती आहे किंवा बालकृष्णांची मूर्ती असेल तिचा अभिषेक करायचा आहे. अभिषेक पाण्यानं करा किंवा पंचामृतानं करा, आणि मग त्यानंतर मूर्ती स्वच्छ कापडानं पुसून पूजेमध्ये ठेवायची आहे, चौरंगावर ठेवायची आहे. आता यानंतर चंदनाचा टिका लावायचा आहे आणि आपल्याला सेवा करायची आहे. सर्वात आधी आरती करून घ्यायची आहे आणि दिवसभरात आपल्याला सेवा करायची आहे. बघा, आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्याला भगवान श्री विष्णूंच्या, पांडुरंगाच्या जास्तीत जास्त सेवा करायची आहे, नामस्मरण करायचं आहे. कारण आषाढी एकादशी ही खूप महत्त्वाची एकादशी मानली जाते, आणि म्हणून या दिवशी आपल्याला पांडुरंगाचं नामस्मरण करायचं असतं, भगवान श्री विष्णूंचं नामस्मरण करायचं असतं. आता सेवा कशी करायची, तर बघा, तुळस ही माता लक्ष्मीचं स्वरूप मानली जाते, आणि पांडुरंग म्हणजेच भगवान श्री विष्णूंचं रूप आहे, आणि भगवान श्री विष्णूंना तुळस ही अतिशय प्रिय आहे. आणि म्हणून आपल्याला आषाढी एकादशीच्या दिवशी पूजेमध्ये तुळशीचा पानांचा वापर करायचा आहे. म्हणजेच आपल्याला भगवान श्री विष्णूंना किंवा पांडुरंगांना तुळस अर्पण करायची आहे. आता तुम्ही बघा, आषाढी एकादशीच्या दिवशी किंवा कोणत्याही एकादशीच्या दिवशी तुळशीची पानं तोडायची नसतात किंवा तुळशीला पाणी सुद्धा अर्पण करायचं नसतं. मग आता एकादशीच्या दिवशी आपल्याला पूजेमध्ये पानं लागणार आहे तुळशीचे. मग ती पानं आपण आदल्या दिवशीच तोडून ठेवायची आहे. बघा, एकादशीच्या दिवशी तुळशीला हात लावायचा नसतो, कारण तुळशी मातेचा निर्जली उपवास असतो, आणि म्हणून आपल्याला जी तुळशीची पानं एकादशीच्या दिवशी पूजेमध्ये लागणार आहे ती पानं आदल्या दिवशीच तोडून ठेवायची आहे. आता बघा, जी तुळशीची पानं आपण घेतली आहे त्यापैकी एक पान आपण जेव्हा अभिषेक करणार आहोत बालकृष्णांच्या मूर्तीवर त्या पाण्यामध्ये टाकायचं आहे, आणि त्याच पाण्याने आपल्याला अभिषेक करायचा आहे. नंतर आपल्याला तुळशीची पानं सुद्धा पांडुरंगांना किंवा बालकृष्णाच्या मूर्तीला अर्पण करायची आहे. बघा, तुळशीच्या मंजिरा अर्पण करायच्या आहे. आता जर तुमच्याकडे जास्त तुळशीची पाने असेल तर तुम्ही 11, 21, 51 किंवा 108 तुळशीच्या पानांची माळ तयार करायची आहे आणि पांडुरंगांच्या मूर्तीला अर्पण करायची आहे. आता जर तुमच्याकडे एवढी तुळशीची पाने नसेल तर तुम्ही अगदीच 11 तुळशीच्या पानांची माळ बनवून पांडुरंगांना किंवा भगवान श्री विष्णूंना अर्पण करायची आहे. आता त्याचबरोबर आपल्याला तुलसी अर्चनची सेवा करायची आहे. खूप महत्त्वाची, प्रभावी आणि भगवान श्री विष्णू व पांडुरंगांच्या आवडीची सेवा आहे. बघा, आपल्याला तुलसी अर्चनसाठी तुळशीची पानं लागणार आहे. आता तुम्हाला मार्केटमध्ये पण तुळशीची पानं मिळून जातील, किंवा तुम्ही आदल्या दिवशीच तुळशीची पानं तोडून ठेवायची आहे. जेवढी तुळशीची पानं असतील तेवढी घ्यायची आहे. 11 असतील, 51 असतील किंवा 108 असतील. अगदीच तुमच्याकडे 4-5 तुळशीची पाने असेल किंवा एक तुळशीचं पान असेल तरी चालेल. या सेवेसाठी आपल्याला तुळशीचे पानं घ्यायचे आहे. स्वच्छ धुतलेली तुळशीची पानं घ्या. तुळशीची पानांना कीड पडलेली नसावी किंवा तुटलेले तुळशीचं पान घ्यायचं नाही. आता आपल्याला तुलसी अर्चन करायचं आहे, म्हणजे भगवान श्री विष्णूंची किंवा बालकृष्णांची मूर्ती आहे किंवा पांडुरंगाची मूर्ती असेल त्या मूर्तीवर आपल्याला एक एक तुळशीचं पान अर्पण करायचं आहे. आता तुळशीचं पान अर्पण करत असताना आपल्याला विष्णू सहस्रनामावली म्हणायची आहे.
आता विष्णू सहस्रनामावलीमध्ये भगवान श्री हरी विष्णूंचे 1000 नावं दिलेले आहे. अशा प्रकारे आपल्याला एक एक तुळशीचं पान अर्पण करून विष्णू सहस्रनामावली म्हणायची आहे. आता आधी एक पान घ्यायचं आहे, ओम केशवाय नमः. परत दुसरं पान घ्यायचं, ओम माधवाय नमः. अशा प्रकारे असं म्हणत म्हणत आपल्याला भगवान श्री हरी विष्णूंची 1000 नावं म्हणत 1000 तुळशीचं अर्चन करायचं आहे. आता तुमच्याकडे जर 1000 पाने नसतील तर काही हरकत नाही, जेवढी पानं आहे तेवढीच घ्या. पूजेमध्ये तुमच्याकडे 11 पाने असतील तर 11 वेळा ते अर्पण करा भगवान श्री हरी विष्णूंची नावं घेऊन, आणि पुन्हा तेच पान आपण बाजूला काढून त्याच पानांनी अर्चन करायचं आहे. अशा प्रकारे तुम्ही पूजेमध्ये जर एकच पान अर्पण केलं असेल तर ते एकच पान तुम्हाला वारंवार अर्पण करायचं आहे, उचलायचं आहे, पुन्हा अर्पण करायचं आहे. अशा प्रकारे 1000 वेळा आपल्याला तुलसी अर्चन करायचं आहे. खूप सुंदर आणि प्रभावी अशी सेवा आहे. आता जर तुमच्याकडे विष्णू सहस्रनामावली नसेल तर तुम्हाला गुगलवर किंवा यूट्यूबवर सहज मिळून जाईल, किंवा तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत किंवा हा मंत्र म्हणून, किंवा तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणत तुलसी अर्चन करायचं आहे, किंवा पांडुरंग पांडुरंग म्हणत सुद्धा तुम्ही तुलसी अर्चन करू शकतात. यापैकी तुम्हाला जो मंत्र किंवा स्तोत्र म्हणता येईल तो म्हणून आपल्याला तुलसी अर्चन करायचं आहे. खूप सुंदर, प्रभावी आणि भगवान श्री हरी विष्णूंच्या आवडीची सेवा आहे. अतिशय उच्च कोटीची सेवा आहे. आषाढी एकादशीच्या दिवशी तुम्हाला जर इतर कोणत्याही सेवा करायला वेळ मिळाला नाही तर ही तुलसी अर्चनची सेवा नक्की करा. कमीत कमी तुम्ही भगवान श्री हरी विष्णूंना किंवा पांडुरंगांना तुळशीचा हार किंवा माळ अर्पण करा, आणि थोड्याशा तुळशीच्या मंजिरा किंवा तुळशीची पानं भगवान श्री हरी विष्णूंना अर्पण करायची आहे. आणि ही सेवा आपल्याला आषाढी एकादशीच्या दिवशी करायची आहे. आता आषाढी एकादशीच्या दिवशी दिवसभरामध्ये आपल्याला विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं आहे. तुम्ही हरिपाठ म्हणू शकता, किंवा त्याचबरोबर संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथाचं पठण दिवसभरामध्ये करू शकतात. ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे. पांडुरंग पांडुरंग या मंत्राचा जप करायचा आहे. दिवसभरात जास्तीत जास्त आपल्याला नामस्मरण करायचं आहे. आणि या दिवशी न चुकता विष्णू सहस्रनामावलीचं किंवा विष्णू सहस्रनामाचं पठण आपल्याला करायचं आहे. बघा, अशा प्रकारे आपल्याला भगवान श्री हरी विष्णू व पांडुरंगाची अतिशय उच्च कोटीची सेवा, ती म्हणजे तुलसी अर्चनची सेवा करायची आहे. आता तुम्ही या आषाढी एकादशीला कोणती सेवा करणार आहे ते कमेंटमध्ये नक्की कळवा. आता जर माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रपरिवारासोबत व्हिडिओ शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू नवीन माहितीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.